3 तासाचं ऑपरेशन होऊन चव्हाणसाहेब आले बाहेर. रात्री मम्मी, शिव आणि माझ्या सासूबाई तिघं जण आले होते. तर हातराय पांघराय पण त्यांनी थोडं एक्स्ट्रा आणलं होतं, कारण माझा बाहेर वापस घरी जायचा प्लॅन होता. पण थांबले, सकाळ झाली आणि ते तिघं पण गेले गावाकडं उठून. आणि त्याच्यानंतर चव्हाणसाहेबाला लागली भूक, तर मी चालले होते नाश्ता आणायला. मला माहीत होतं कुठे नाश्ता भेटतोय, पण खूप लांब होतं तिथून. गाडी होती पण ती किकवर चालू होते आणि मला काही किकवरती चालू होत नाही, त्याच्यामुळं म्हटलं चला आपण चलतच जाऊया. तर खूप म्हणजे सकाळचे काहीतरी 7:30-8च वाजलेले होते, एवढी काही गर्दी नव्हती. तर मी मस्त चलत बघा रोडने गेले, पोहोचले तिथं. तर तिथं पोहे काही भेटले नाही, तिथं सगळ्या साऊथ इंडियन डिशेस होत्या. तर त्यांनी फर्स्ट म्हणले पोहे नाही भेटले तर मग दुसरा आण. मी फोन करून विचारलं काय आणायचं, ते म्हणले की इडली आणि एक डोसा आण. तर मग मी एक इडली घेतली, एक डोसा घेतले आणि निघाले वापस. तर मला जातानाच दिसला होता मोसंबीचा ज्यूस, म्हणजे मला लास्ट टाईमच दिसला होता सासूबाई मी जेव्हा गेलो होतो, तर आज पण होता ना, आज जाताना दिसला होता. तर मी येताना थांबले आणि एक घेतलं. 40 रुपयाला होतं हे, पण खूप ताजे आपल्यासमोरच ते काय म्हणते ते करून देतात ज्यूस. तर एकदम नॅचरल, खूप मस्त होता. तर मी घेतला एक आणि मग मी निघाले परत काय म्हणतात त्याला हॉस्पिटलच्या दिशेने. तर इथून हॉस्पिटल जवळच होतं. त्याच्यानंतर एक डब्बा ठेवला होता, बाकी मम्मी भांडी घेऊन गेली होती. तर आम्ही मस्त खाल्लं आणि